नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना दिलासा, शेवटच्या क्षणाला पळापळ करत अखेर अपक्ष उमेदवार अनिल जाधवांचा उमेदवारी अर्ज मागे। दिंडोरी लोकसभेतून हरिश्चंद्र चव्हाण यांची अखेर माघार, भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीला यश तर भारती पवार यांना मोठा दिलासा। महाविकास आघाडीचा कल्याण लोकसभा मतदारसंघातील तिढा सुटला, ठाकरेगडाचे माजी महापौर रमेश जाधवांची माघार, वैशाली दरेकर ठाकरेगडाच्या उमेदवार असतील, जिल्हाप्रमुख सदानंद धरवळ यांची माहिती। माढ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना भागीरथ भालकेंचा पाठिंबा, पंढरपुरातील बैठकीत भालकेंसह कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला। मी 8 दिवसात 600 गावात फिरलो, समोरच्या उमेदवारांना 15 वर्षात एवढी कामं करत ते एवढ्या गावांमध्ये फिरल्यात का? बजरंग सोनावणेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि समर्थक महिलेचा मुक्त संवाद, ताई आमच्या गावाला तुम्ही रस्ता दिला, आता आम्हाला गाडी पण द्या, प्रचार सभेत समर्थक महिलेची पंकजा मुंडेंकडे मागणी। धरणगावच्या पाळदी गटामध्ये महायुतीकडून जोरदार प्रचार, स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी मंत्री गुलाबराव पाटील सहभागी, जनता आमच्या बाजूने, आमचा विजय पक्का, गुलाबराव पाटलांचा विश्वास। असदुद्दीन ओवैसींचा छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यासाठी प्रचार, घरोघरी जात ओवैसींचा प्रचार सुरू। उत्तर पश्चिम मुंबईतील ठाकरेगडाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांकडून डोर टू डोर प्रचार, आरे कॉलनीतील घरोघरी जाऊन कीर्तिकरांकडून प्रचाराचा धडाका। मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू, मंत्री मंगलप्रभात लोढा देखील प्रचारात सहभागी। पालघरमधून आज शेवटच्या दिवशी 2 अपक्ष उमेदवारांची माघार, बहुजन विकास आघाडीला शिट्टी निशाणी मिळाली, पालघरमध्ये भाजप, बविया, ठाकरे गट अशी तिरंगी लढत असणार। कोल्हापुरात राजर्षी शाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त शाहू छत्रपती हसन मुश्रीफ आणि राजेश क्षीरसागर यांच्याकडून अभिवादन, समाधीस्थळावर हजेरी लावत शाहू महाराजांना अभिवादन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या साताऱ्यातील शाळेत मतदान केंद्र सजलं, मतदान केंद्राला वाचन संस्कृतीचं थीम। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील 4 गावांचा उद्याच्या मतदानावर बहिष्कार, धोम डावा कालव्याचं पाणी गावापर्यंत सिंचनासाठी पोहोचत नसल्यानं बहिष्काराचा निर्णय। पुण्याच्या भोरमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज, कर्मचाऱ्यांना मतपेट्यांचं वाटप, निवडणुकीसाठी 1320 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक। धाराशिवमधील 2139 मतदान केंद्र सज्ज, मतदान केंद्रातील 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी लागू, 50% मतदान केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे लक्ष ठेवण्यात येणार। धाराशिव मतदान क्षेत्रातील 54 मतदान केंद्रांना आकर्षक सजावट, भिंतीवर चित्र रेखाटत मतदान जनजागृती। छत्रपती संभाजीनगर प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज, प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू, आता दारोदारी जाऊन हजारो शिक्षकांकडून निवडणूक प्रक्रियेचं प्रशिक्षण घेतलं जात आहे। धाराशिवमध्ये दिव्यांग आणि 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचं घरून मतदान, जवळपास 3500हून अधिक जणांकडून मतदान पार पडलंय। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज, एकूण 2516 मतदान केंद्रावर पार पडणार आहे मतदानाची ही प्रक्रिया, 23,72,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरमध्ये 410 मतदान केंद्रासह 11 सहाय्य मतदान केंद्र सज्ज, उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी 43 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची देखील नेमणूक। तिसऱ्या टप्प्यात उद्या लातूर मतदारसंघात मतदान, 19,77,042 मतदार मतदानाचा हक्क बजावणार, मतदान प्रक्रियेसाठी 16,765 कर्मचारी तैनात। कराडमध्ये मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात, कराड दक्षिण उत्तर मतदारसंघातील 681 मतदान केंद्रावर उद्या मतदान, 1,800 कर्मचारी 60 वाहनांमधून मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवतात। माढा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया, माढ्यात मतदान साहित्य वाटप, 2029 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार, 19,96,100 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। सोलापुरात भर उन्हात मतदान कर्मचाऱ्यांची ईव्हीएम मशीन घेऊन पायपीट, मतदान साहित्य वाटप केंद्रापासून एसटी पर्यंत कर्मचाऱ्यांचा पायी 1.5 किलोमीटर प्रवास।
लातूरमध्ये मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना. प्रथम मतदान करणाऱ्या 51 महिलांना पैठणी आणि पुरुषांना सफारी सूट मोफत देण्यात येणार. द्वारकादास मॉलचा हा उपक्रम. रत्नागिरीत रामदास कदम यांच्या गावात लागणार विरोधी पक्षाचा बूथ. ठाकरे गटाच्या बूथसाठी उद्योजक सदानंद कदम स्वतः उपस्थित राहणार आहेत. मावळ मतदारसंघातील 3 उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस. वंचितच्या माधवी जोशी, महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना नोटीस. निवडणुकीतील दैनंदिन खर्चात तफावत आढळल्यानं नोटीस जारी. हिंगोलीचा पारा वाढलाय. तापमान 41 अंशांवर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. परभणीत यंदा तापमानानं उच्चांक गाठला. पारा 43.2 अंश सेल्सिअसवर. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. उन्हापासून बचावासाठी नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरामध्ये मिस्ट कूलिंग सिस्टीम. मंदिरात येणाऱ्या भाविकांना थंड वातावरणामध्ये बाप्पाचं दर्शन. वाशिममध्ये वाढत्या तापमानामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण. वनोजामधील प्रादेशिक जंगलात वन्य प्राण्यांसाठी लोकवर्गणीमधून कृत्रिम पाणवठ्याची सोय. अमरावतीत शिवपुराण कार्यक्रमात चोरी करणारे संशयित परतवाडा पोलिसांच्या ताब्यात. मौल्यवान दागिनं आणि वस्तू चोरी प्रकरणी 38 महिला आणि 6 पुरुष संशयित ताब्यात. नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत मोठी चोरी. बँकेतील तब्बल 4,92 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला. CCTV बंद असल्यानं अडचण, तर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून तपास सुरू. पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील पैठणच्या जवळ टेम्पोची दुचाकीला धडक. या धडकेमध्ये मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याच्या मंचरजवळ ST बसला अपघात. समोरील डंपरनं लेन बदलल्यामुळे झाला अपघात. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप. भंडारा जिल्ह्यातील गडेगावात 2 ट्रकचा भीषण अपघात. अपघातामध्ये 5 जण गंभीर जखमी. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. अमरावतीच्या परतवाड्यात कलश यात्रेदरम्यान महिलेचा मृत्यू. कलश यात्रेदरम्यान अटी शर्थींचा भंग केल्याप्रकरणी 4 विरोधात गुन्हे दाखल झालेत. परभणी कलाकारांसाठी आता व्यासपीठ नाही. निधी अभावी नाट्यगृहाचं काम 4 वर्षांपासून रखडलेलं. वाशिम जिल्ह्यात शेत पाणंद रस्त्यांची कामं संथ गतीनं. वेगवेगळ्या टप्प्यात 226 शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी. मात्र कामं संथ गतीनं सुरू असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. चंद्रपूरच्या साखरवाही चारगावामध्ये फळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात गवसलाय 700 ग्रॅमचा पेरू. गोड चवीच्या मोठ्या पेरूची सर्वत्र चर्चा सुरू आहे. लासलगावसह नाशिकच्या प्रमुख 15 बाजार समित्यांमधील व्यापारी माथाडी कामगारांमध्ये लेव्ही प्रश्नी वाद. लासलगाव मुख्य आवारापेक्षा उपबाजार विंचूरमध्ये कांद्याची आवक अधिक आहे. परभणीतील 13,771 पीक विमा तक्रारी विमा कंपन्यांकडून रद्द. केवळ 12,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी ग्राह्य. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वाशिम हिंगोली मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचं काम 4 ते 5 वर्षांपासून संथ गतीनं. वाहनधारकांना नाहक त्रास. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करण्याची मागणी. नांदेडच्या तरुण शेतकऱ्यानं शेवगा लागवडीतून कमावले लाखोंचं उत्पन्न. 2 एकरात शेवगा असून आतापर्यंत 55,000चं उत्पन्न. बीड जिल्ह्यात मागील महिन्यात अवकाळीमुळे फळबाग आणि पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. धाराशिवमध्ये गेल्या वर्षाच्या अवकाळीनं झालेल्या नुकसानीची अद्याप मदत नाही. पंचनामे पूर्ण करून मदतीचा अहवाल शासनाकडे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.